तुम्हाला मला समुद्र करून कार्यक्रमाला सुरुवात करतात. युवा प्रतिष्ठान तिसंगी भरगेवाडी तालुका खेड या तरुणाचं हे उत्तम असं आयोजन. कालपर्यंत आमचा आठ वर्गे मेसेजवर मेसेज, स्टेटसला स्टेटस, सगळीकडे टॅग, कोलॅबरेशन एकच सांगितलं होतं, कार्यक्रम हाऊसफुल जाणार म्हणजे जाणार. काल तिला सुद्धा पूर्ण झालेला आहे. टेन्शन काय कोण येत आहे, लांबोरे खडायला मग नाच करते गाणं होणार तुला नाही ऐकणार बोललो ना मी तो सकाळचा डोस पाण्याच्या पाण्यात फुस त्या डोसचा बोलू असतो आणि आता डोस पाण्यातच जाणार. इलाज नाही, डॉक्टर इकडे खाय वशीत पद्धतशीर दे, फक्त त्या वैद्याकडे व्यवस्थित यायचं. माझ्या टेकाने आलो, डोळे लाल करून आलो, तुमचं म्हणून वशीत पाणी, तुमचं था डोस द्या, लांबोरे खडा तो भेंडे तुमचे बरा. एवढा शांत माणूस, साधा माणूस, बिनकामाची कळ काढता तो माझी. पहिला जीवाला वाईटा गेला या ठिकाणी पोलादपूरवरनं आमचे गणपत ढोई पुढे आलेले आहेत. दिसतं फोनावर फोन प्रेम तुमचं गडी 2 दिवस येऊन थांबलेला आहे आजच्या बारीसाठी. काय प्रेम काम नव्हता सोडू मला समुद्र गणपत होता हे परत ऐकाले कोई लोक मागवतोय. महेंद्र संगरे, महेंद्र आंगरे मावले आमचे भाऊ निवेंडी गावचे, महेश नलावडे माझे पाठीराखे मांडवे गावचे खेळातले, त्याचप्रमाणे शशिकांत मांडवे, दिगंबर भोड, शाहीर शिवाजी कोकळे, शाहीर संतोष कोलापटे, शाहीर सागर मावले, आयोजक चंद्रकांत जाधव मावले आलेले आहेत आमचे कडवईचे पाठीवाडीतले. त्याचप्रमाणे सुशांत शिंदे मावले कोल्हापूरचे आमचे आयोजक आहेत गणपती बारे तिकडे. त्याचप्रमाणे शाहीर संतोष झानक मावले, रामचंद्र जानकर माझे मित्र ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला आकाश वर्गे, शाहीर अनिल गराटे, जयेश आपटे, सत्कार मूर्ती गोविंदराव जानकर, निखिल दादा गुरव, आदरणीय रामचंद्र आखाडे माऊली, आदरणीय अशोक महादेव माऊली गोवाचे गुरुवारी आहेत, माझ्यासाठी पण गुरु समान आहेत. आणि सुरेश बावदाने आहेत, फॉरेस्टचे ऑफिसर आमचे जयराम बावदाने आलेले आहेत, प्रकाश वरक आहेत, वेदांत जाधव आहे, संतोष शिंदे, अनेक मंडळी आहे. मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पूजामूलम सद्गुरु पदम मंत्रमूलम सद्गुरु वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा यांना सचिन बुवा, सचिन कदम बुवा, तुम्हाला आज आतुराच्या साथातून माझ्या समाज बांधवांच्या समोर सांगतो, तुम्ही किती पण धनगर करा, पण एक शब्द देतो, जेव्हा कधी तुम्ही कुठे अडकाल तेव्हा पहिल्यांदा तुमच्या मनाला धनगर बांधव असेल काय लक्षात ठेवा. आणि जितकं तुम्हाला काय बोलायचं त्याला बोला. मी सकाळीच म्हटलं, रानात राहिलेला, दगडीला पुजलेला, त्या झाडाला देव मांडलेला, चंद्र सूर्याला देव मानणारा तो माझा धनगर बांधव. तो आता आमचा आदी मानव जो असेल, आमचा वाडवडील असेल, तो गेलेला आहे. त्याचे कृपाशीर्वाद घ्यायचे असतील, कारण नवरात्र झालं, शिल्लांकन झालं, दसरा झाला की आमचा जेव्हा आम्ही जाप लावतो तेव्हा आम्ही म्हणतो की 5 गजाच्या नाव सांग मला, चांद सूर्याच्या नाव सांग मला, थाळ्याच्या नाव सांग मला, हरारा सांग मला. त्या निसर्गाचा आम्ही उडवतो करणारा धनगर बांधव. आणि तुमच्या मुखात तिरस्कार पद्धतीने जर धनगर येत असेल, तकलीफ होगी, जरूर होगी. म्हणून काय बाबा म्हणतो, स्तवन करतोय, आज त्यांना येळकोट जे मला आठवला, आज पहिल्यांदाच आठवला. आणि हे मल्हारी मार्कंडा आमच्या सचिन कदम बुवांना अशी सुबुद्धी दे, आणि असंच त्याच्या मुखातून धनगर दैवतांचा उदो होऊ दे. आणि त्यांना त्यांची बरोबर होते. आणि माझा सत्यवान निकालचे यंदा म्हणतात 2004 माझ्या भावाला एवढी खळी मिळेल बारीक करणारा तुळेवाला आहे तुम्हाला भेटलाय? अरे तुळ्याच्या पवित्र साधातून एवढा आशीर्वाद देणारा कोण भेटलाय? अरे दात पुन्हा चौका स्तवन करतोय माझ्या बाळू मामाचं. लक्ष असू काळी पाचच द्या. अहो काळी पाच का भेटली तरी अहो ती सुरावट आहे माझी, सुरावट आहे. आत्मा पुराला जाईन काळी पाच, आत्मा पुराला जाईन वरती बरोबर काळी पाच, आत्मा पुराला जाईन बाळू मामाला पाहिन, फुले भक्तीची वाहिन तुझ्या चरणाशी राहीन, अशी ओवी धनगरी गाईन, अशी ओवी धनगरी गाईन. बाळू मामा भंडारा मिळवीन भाळिया, बाळू मामा भंडारा मिळवीन.
निलेश कांबळे दापोली महाराष्ट्र साहेब राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. ओके 201 रुपयाचा पारितोषिक. त्याप्रमाणे जय मल्हार राजमंडळ दापोली धंदेवाडी PSI रवी कोलापटे आणि सहकारी याचकडून अच्छा PSI आमचे रवी कोलापटे बावले या ठिकाणी आलेले आहे. मानाचं मताचं तर याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याप्रमाणे गणपत डोईफोडे कोल्हापूर पारगर काय पारगर भागेवाडी श्री संतोष ढगे पारगर भागेवाडी याचकडून लांबरी वर्षाची 501 रुपयाचा पारितोषिक वरती द्यायचं. दिगंबर शीतल संगमेश्वर मुलुंडचे उपसंघटक मुलुंड उपसंघटक शाखा 105 मयूर निगम दापोली निलेश कांबळे दापोली महाराष्ट्र सैनिक 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद. त्याप्रमाणे गौरी पूजन
18 सप्टेंबर 2026 गाव कोल्हापूर मोरगिरी रात्री 10 वाजता कलगीवाले सचिन कदमबुवा आणि आम्ही तुरेवाले विकास लांबोडे आयोजक सामान्य सुशांत सुनील शिंदे आणि ॲडव्होकेट सुयोग संजय शिंदे कोल्हापूर कडून 500 रुपयाचं पारितोषिक आणलंय. तुरेवाले शाहीर संतोष झडक यांच्या दोन्ही लेखी इथे आहेत. त्यांच्याकडून विकास करण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि नाव काय परत एकदा बदलून जावं गाडसा किनेश्वर कोल्हापूर एम ब्रदर्स 100 रुपयाचं पारितोषिक. 2 मिनिटांपासून रामचंद्र बाबू आखाडे आमचे ड्रायव्हर आमचे आदरणीय सन्माननीय रामचंद्र बाबू आखाडे गाव रसाळगड सरकारकडे 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सागर रवींद्र नावडे आमच्या तुरेमध्ये बाबूरंगे घराण्यातील शहीद यांचे 18 जुलै रोजी सामना आहे. समोर आहे योगेश घाणेकर बुवा आमच्या राजेश कपूरचे शिष्य आणि प्रतिस्पर्धी आमचे सागर नावले असणार आहेत. आमच्या घराण्यातील चर्नी रोडला बाहेर आहे. 200 रुपयाचं पारितोषिक. आता शाहीर सराई कदमबुवा तुम्ही मनात असला भर म्हणाले की मला विलन करून ठेवा. विलन नाही, तुम्ही स्वतः काही गोष्टी करून घेता. तुम्ही जर विलन असता तर आकाशवर गेला मी सांगितलं असतं ना. आज तुम्ही समाजावर एवढं बोलता. आज तुम्ही अंकुर झरेच्या समोर पण बोलला, आमच्या सोबत रावदांच्या समोर बोलला, आमच्या संतोष कलामच्या समोर पण काही गोष्टी गायल्या. पण आता इथे काय झालं आहे, तुम्ही वेगळ्या प्रकारे गायला लागला. त्याच्यामुळे तो गैरसमज लोकांमध्ये झाला. मला गोष्ट माहिती नव्हती ते मी बारीक तुम्हाला शपथ घेऊन सांगितली आणि याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. फक्त मला एवढं सांगा, तुम्ही म्हणालात की आमच्या धनगर समाजाची तुमची नाळ आहे. तुम्ही या बाजूला भांडा त्या बाजूला चांगलं करता, तुम्ही तसं नका करू. आज तुम्ही फक्त गेल्या वर्षीचं जे गाणं आहे की सांगतोय खरं साधं नगर डोक्यावर बांधून पगडीला, एवढ्या गाण्याचा फक्त अर्थाने उलगडा तुम्ही दुसऱ्या वारीत करा, एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे. आणि म्हणून बुवा बुवांचा होता शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा सोहम गणाने पूजला गो मुळारंभी त्या प्रारंभी गणारंभी. तो मुळारंभाचा गण तुमचा आहे. तुमचा हा काही नवीन गण नाही. तुम्ही सचिन धुमक आमच्या घरातले आहेत, त्यांच्यासोबत पाहिला हा गण काय लागतील. तुम्ही म्हणता ना संध्याकाळी नवीन डोस जुनीच गोळी तुम्ही दिली. सकाळी स्तवान तुमचा जुनच होतं. बुवा मी परवाच म्हटला तुम्हाला साहित्य सांगायला, तुमची खरी कस खराब जो कस आहे तो 28 तारखेला आहे. लागोपाठ 12 झाल्यानंतर तुमच्याकडे सगळं संपतं. कारण तुम्ही दुसऱ्याकडनं भीक मागून आणता. आम्ही कोणाला कारण दुसऱ्याकडून आणल्यानंतर त्याला एक मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून त्या लेवलचाच बोला तुम्ही तत्वाला गेल्यानंतर मी तत्वालाच मागू येणार. पण तुम्ही अशी विजाशी करा तुम्हाला कमी पडलं, तुम्हाला विचारा अरे कमीच पडणार नाही. आता मला काही 5 फुलावानी होईल मला सांगा नाही. काही 5 सांगितले नाही ते म्हणते तुमच्या विषयी सुरू असतं का तुम्ही हयात कामाची सुरुवात केली. हे वाजवता तुम्ही सांगतात बरोबरच केलं आणि ह्यातून सांगता अरे बुवा एखाद्याला पाण्यात कमी बघायचं तर कमी करा. आपल्याला आता अक्कल लागलेली आहे म्हणून गण काय म्हणतात 14 सप्टेंबर समोर आपली झोपडी काय एखादा बांगला असेल, घर असेल, साधन चौपाटी अंधारू असेल, कोणाच्या कॅमेऱ्यात असेल, कॅमेऱ्यात घर लागेल. पण त्या घरात जसं मखर झालं जुन्या वर्षांनी काय चालत असेल, नवीन डेकोरेशन असेल, काय काय असेल, बापसाने गणपतीला आणला पूजला, जे काही येणारा मोदक काय असेल प्रसाद त्याच्या समोर ठेवले, बाप्पाला नमस्कार केला. वर्षाचे 365 दिवस त्याच्यातले 5 दिवस म्हणजे स्वर्गात राहण्याचा आवाज, स्वर्गात राहण्याचा भास आणि त्या परमेश्वराचे आस लागलेले आहेत. गण सादर करतोय फुलावानी होईल मला उतरून ओझ आनंदून जाईल क्षण पाहता तुला रोज. फुलावानी होईल मला उतरून ओझ आनंदून जाईल क्षण पाहता तुला रोज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधी
पैसा आलेला पैसा आलं ना थांबा अनिल सपकाळ गाव धकधक होत या गाडीत अरे कवड्याच्या पोरात ही तुझं चोरा हे ना एकवीस म्हणतात परात श्रीकृष्ण म्हणतात परात सचिन कदम बुवा एक साथ नमस्ते यांनी मला सगळं समजते आहे एवढा डोस तुमच्या पाण्यात गेला पाणी वाढवलं पाहिजे पाणी वाढवलं तरी पाहिजे का पाणी कमी तरी केलं पाहिजे डोस लागू पडण्याचा नाही कृष्ण म्हणतात परत घेतली आता काय बोलायचं आता ह्याच्यावर काय बोलला की त्यांना परत लागेल ह्यांची फक्त ही रचना आहे ना ह्यांचंच फक्त ह्यांच्यात घुसून द्यायचं बरोबर काय जपलं नाही ना ए पडले जपलेलं नाही ना हा जपायचं नाही अजिबात तर भाग दिला पाहिजे ही जी राजा ह्या ज्या गवड्याच्या पोरी गोदर होता मान्य 9 लाख गाई नंदाच्या आणि 9 लाख गाई घरात असताना तो ब्रह्मांड नायक तो मुरलीवाला तो घोंगडीवाला तो दंगा मुरारी त्यानं माझ्या घरात यावं माझं दैदूत खावं आणि माझं घर पावन करावं अशी इच्छा या पोरीची होती या शावड्याची होती आणि असं म्हणून बुवा तुमचं घर पावन करण्यासाठी तुमचा जन्म उद्धारण्यासाठी तुमचा म्हणजे तुमच्या राधेचा तुमच्या गवळींचा ह्या गोष्टी सांगतात म्हणतात राधे म्हणतात पदर घ्यायचे मग सकाळी बोलून राहिली तो कृष्ण यशोदेला बोलला की मला बाबा गुरांना जायचं का तुम्ही कोण सांगणार तो सांगेल तुम्ही कोण सांगणार म्हणून तत्वाची भाषा आहे ना तत्वाने वापरा नाहीतर मी पुन्हा एकदा सांगितलंय कुठल्या पडण्याचं नाही घ्या बाबा तुमची चाल घ्या आणि गाणं पण घ्या गुरांच्या गाई दुधाचं दही कसं आहे ते धकधक होता या गाईचं गुरांच्या गाई दुधाचं दही हातात मिळून जोरात साऱ्या गवळणी म्हणते सुरात साऱ्या गवळणी म्हणते सुरात एवढा महिमा गोधन घरात गवळणी म्हणते सुरात गवळणी म्हणते सुरात एवढा महिमा घरात आमची गवळण या वारीचे महत्व लक्ष असू शेंगदाणा डाळ लॉलीपॉप अरे हाय म्हणे टाकी पिकोनी मॉप काढून कॉन्ट्री आणले कंट्री आणि पावसाच्या पोटल्या रानमाळावर एवढं फुटल्या एवढं रानमाळावर एवढं फुटल्या रंगीबी अर्ध्या वाटल्या हा परंतु दिवसाची घ्यायची नाही हळू कमी करा बेकार असता ऐकलं ही ह्याच्यावर माझी चाल आहे ती कुठली आताच माझा झाला बघा गोवा बघा तुला ना दिसला बापाचा बाप अरे मनाचा मनाशी लावून जाप पुढीवाले हा फेमस आहे पुढीवाला अरे तुला ना दिसला बापाचा बाप मनाचा मनाशी लावून जाप किती बी लावला जीव तरी बी काळा स्वभाव दिसलाय ग ये बाय बाय काळा स्वभाव दिसलाय गप्पी डाव हा फसलाय ग गप्पी डाव हा बसलाय तुमचा बाजार बसलाय गे गप्पी डाव हा दिसलाय गे तुमचा बाजार बसलाय गे गप्पी डाव हा बसलाय तुमचा बाजार बसलाय गप्पी डाव हा बसलाय तुमचा
उपस्थित आहेत, मांडवे गावचे आहेत, 500 रुपये पारितोषिक आणलाय. धन्यवाद माऊली. आता बुवांचा जो प्रश्न बुवाने विचारला तर अनेक आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. बुवा आता आज परत अजून एक बाजू सोडवली त्यांनी 6 अक्षरी आमच्या ग्रंथाचं नाव आहे. अजून गोष्ट थोडी जवळ जाण्याची शक्यता आहे. आम्ही अजून प्रयत्न करू. बुवा माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे, मंडळीसाठी सांगतो की नागरी बळीराजा नागरी बळीराजा त्यांना जोपर्यंत शेतात तो आहे, आपल्या आळीवावरात आहे, शेतात आहे, जोपर्यंत त्या आळीवावरात असताना त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कोणतेही अरिष्ट येणार नाही, कोणतेही संकट येणार नाही असं वरदान पुढे दिल्यावर सांगायचं. शाहीर तुम्ही एकदा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलं तिकडून अजून पुढे जा. शक्यतो ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. परवा त्यांना गण सुवर्णगड त्यांना काही गोष्टी कळल्या नाहीत, सावरमुळे नाही कळत, सगळे शब्द ऐकायला नाही जात. ते बोलले बुवा फोटो पाहिजे, फोटो काढून घेऊन. आणि कवी आमचे नारायण गुरव आहेत, त्यांच्या जुन्याच्या कविता आहेत, ते मी नव्यानं मारतो. तर माझ्या घरातल्याच आहे, ते मानलेली मी आहे, पण मूळ कवी आमचे नारायण गुरव आहे. तर तात्पर्य बुवा हा तुमचा प्रश्नाचं भाग झालेला आहे. आता मी एकच सांगतो, आता ज्याप्रमाणे अशोक भादे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, ह्या कलगीतुऱ्यात आता शेवटचे काही मोजके ग्रंथ वाचक ग्रंथोपासक आहेत, त्याच्यातले अशोक भादे माऊली यांचा आयुष्यभर यांनी एकच काम केलं, फक्त ग्रंथ वाचन केलं. आणि शक्तितुऱ्यामध्ये जेव्हा आपले गुरुवर येतात, आपले मस्तक येतात, त्यावेळेला शक्तितुरा खऱ्या अर्थाने बळकावत असतो. आता काय दादागिरी, तुम्ही दादागिरी केली, मी दादागिरी केली, माझे काही पात्र श्लोक आहेत, तुमची पात्र श्लोक आहेत, सत्य शेवटी हे जाणार कुठं जाणार, त्याला हे नाही. आणि म्हणून तुम्ही तात्विक आणा, वैयक्तिक मला शिव्या घाला, काय घाला. मी तुम्हाला हाताला सांगितलं 4 वर्ष आपल्या बाऱ्या होत आहेत की माझ्यामुळे मी आज बारी करतो आणि तुम्ही एखाद्या धनगरावर गाणं बोललं, कधी कधी ते काय तुम्ही प्रत्येक वेळेला धनगराला काय अपमान करत नाही, पण त्याच्यात उल्लेख येतो. आणि काही लोकांचं म्हणजे काय, तुम्ही शाहीर आहे, तुम्ही शाहीर आहे, आपण समजून घेऊ शकतो, पण लोकांना तुम्ही भावना नसते, त्यांना कुठे ते अस्मिता नसण्याची जाणीव. मग आपण त्याचा आदर करून आपण पुढे जाऊया, अशी माझी भावना आहे, अशी माझी भावना आहे. बाकी काय आता तुम्हाला ते 12 वाजता फोन आले, तुम्हाला सांगितलं ना शपथ करून सांगितली, मला माहितीच नव्हतं आणि नंतर मी माझ्या खापर खातो. मग त्या मार्गाने आपण नकोच जाऊया. शक्यतो काय बाकीचे शाहीर आता बिना धनगरी बोलून, आता राजेश टिकला आमचे वेदांत गो आहे नाही, आता धनगराचा उल्लेख करून बारे त्यांच्याने माझ्या हाऊसफुल होत आहे. आज तुमच्याने माझ्या बारीला आज ओव्हरफ्लो करते, होईल की आपण चांगलं निघू. चुकीचं बोलतोय, चुकीचं बोलतो तर तुमचाच काम कुठे घ्या, ऐकलं आनंद धरून आनंद निघू आहे, लगीन करतो लगीन हे आनंद सोन्यासारखा पब्लिक बघा इकडे सांगतोय ना. सत्यवान निकम आमच्या सचिन बुवांचं दोस्त आहे आणि माझं पण दोस्त आहे. वय झाले 36, पोरगी भेटत नाही आहे, MIDC कामाला आहे, पगार आहे 40,000, मराठा समाजाचा आहे. पण आता कोण चालेल असं त्याचं म्हणणं आहे. ह्या माझ्या मुलाला साधच बाबा त्याचे एकाचे कोणाचे 4 अंक आणि पुढच्या वर्षी लगे त्यानंतर मी मंगळाष्टक मला नाहीये आणि हळदीला बुवा नाव आला, हळदी बुवा गाजवली लेकरं. ऐकलं, पोरग्याचं नाव काय घ्यायचं मी सांगितलं. चला पंकज नको लवंगी मिरची ही उकिरड्यावरची माझ्या जीवावर धरणार हाय. किती पण तिकट असली पण मी तिथं जगमीचं पाणी टाकेल तवा जागायचा. शाळेला शब्दाचा मार, हे सांगते मला शाळेला शब्दाचा मार. लवंगी मिरची उकिरड्यावरची माझ्या जीवावर धरणार हाय. अरे घालून तुला मी व्हायना माझ्या चटणी करणार हाय. 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 लवंगी मिरची उकिरड्यावरची जीवावर धरणार हाय. माझ्या जीवावर धरणार हाय. घालून तुला मी व्हायना माझ्या चटणी करणार हाय.
असतील जे पदाधिकारी असतील परारो खूप चांगलं काम करणार लहानशे धंदेवाडीतून तुम्ही इथं मोबाईल आला पोट भरायला आपला पोट भरता भरता समाजाची जाणीव ठेवली सामाजिक भावना ठेवली आणि आज तुम्ही एकत्र आलात आणि याचं नियोजन केलं आणि यशस्वी नियोजन हो नियोजन म्हणून दोन शब्द ध्येय वेळी गुणी पोर ध्येय वेळी गुणी पोर ही वाटतो त्यांचा अभिमान ध्येय वेळी गुणी पोर ही वाटतो त्यांचा अभिमान युवा प्रतिष्ठान बरगेवाडी दिसती गाव महान युवा प्रतिष्ठान बरगेवाडी दिसती गाव महान युवा प्रतिष्ठान बरगेवाडी दिसती गाव महान वेळ संपलेली आहे वारीची ज्याप्रमाणे शाहिरांचा गड आहे गडाचा भाग दिला चालू झाले आहे गडचा भाग दिलेला आहे प्रश्नाचा आज काय किंवा उत्तर मिळालेलं नाही प्रयत्न करतो आम्ही नक्की तुमच्या मागून येऊ तर ज्याप्रमाणे इथं सात्विक वारी ठेवली आहे त्याप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे वारी कराल आता हे पद्धतशीर वारी केली आपण पद्धतशीर वारी केली अरे आम्हाला काय विसळलेला कुत्र्याला चावलंय पण तुम्ही काय काय सुका मात्र सोडणार नाही जीएसटी संकट भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला दुसऱ्या वाक्य शुभेच्छा देतो आणि वारी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माता